गाइस ये दोनों अगर एक ही बाप के बच्चे होते ना तो वो बाप ने भी जीना छोड़ देता। ये लड़की, इसका एज नहीं लेकिन अभी गाड़ी चला रही है। ये जरा लहान असताना मेंटली ॲबनॉर्मल होती। बाबा म्हणला ग आवाज येऊ दे बाहेर मग जरा तो है गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू व्लॉग। तो आज के दिन सुबह का सब प्लेइंग गेम्स जो भी आपने व्लॉग में देखे तो वो सब अभी ख़त्म करके हम जा रहे भगवान जी का दर्शन लेने के लिए। हमारे कुल देवत ज्योतिबा मंदिर और हमारे आराध्य देवत श्री संत सदगुरु बाळू मामा। मैंने आज गॉगल लगाया क्योंकि मेरा जो पूरा जो चेहरा है ना वो पूरा विद्रूप हो चुका है। मैंने शादी के पहले दिन ही मेहंदी लगाई थी बालों में, उसका ज़बरदस्त साइड इफ़ेक्ट मुझे हुआ है। तो उसकी मेरे स्किन बहुत सेंसिटिव है, ये बहुत स्वेलिंग हुआ है। तो ये देख पा रहे हो आगे मेरा चेहरा, मैं आपको पहचान में भी नहीं आऊँगा कैसा मेरा चेहरा हुआ है। तो मेरी फैमिली अभी सब जा रही है, ये देखो सभी अभी देव दर्शन के लिए भी तैयार हो रहे। तो जुड़े रहना, ये व्लॉग पूरा देखना। चलो चलते। ये देखो ब्रूनो भी अभी जिद कर रहा है आने के लिए। ब्रूनो ती नाही, ती मागच्या गाडीत बसणार। ह्या गाडीत, ती मागच्या गाडीत आहे। भागच कमी मला तुम्ही गप जावा बरं। पुढं आजीला पुढं बसव वाटलेस। मुटके कोण टाकणार आहे विचार, मुटके कोण टाकणार आहे विचार। हे मुटके कोण टाकणार आहे? गाडीत बसतो पहिला। तुम्ही 100% मी सांगितलं त्यांना, आम्ही फोन करतो। ये डालने वाले भी डालने वाले नुसतं एक तर लेट करायचं। मयूर मुटके कुठं टाकायचे, आजी टाकल तू माझ्या। आम्ही इथं बसणार होतो, दोघीला मांडव घेऊन बसणार। जाणार काय जाणार आहे उद्या जाणार, उद्याचं काय तुला दिसायचं आम्ही तर मागं बसलो। बुर्नो गाड़ी मागा घाल तू। तो गाइस अभी हम जा रहे हैं देव दर्शन के लिए। अभी कौन से भगवान जी को अभी पहले जाएंगे? नहीं, ज्योतिबा जाएंगे। ऑप्शनल दिला डायरेक्शन। अच्छा, तो रात होंगी आज भी? आज रात जल्दी आना है। रात होगी, देखना तू आते आते रात होगी। ये लड़के बहुत टाइम लगा। महालक्ष्मी भी जाना। तो गाइस अभी ऐसा प्लानिंग है सब, तो अभी देखते हैं। और एक लेट होने वाली चीज़ क्या है कि हम गाड़ी में है ना सब, हमारे पीछे और एक गाड़ी है तो वो किधर तो गुम हो जाएगी जाते जाते, देख लेना आप। ये लड़की, इसका एज नहीं लेकिन अभी गाड़ी चला रही है। इसका लाइसेंस भी नहीं है इसके पास, इसका एज नहीं है अभी। इसका एज है लेकिन अभी इसको गाड़ी चलाने के लिए नहीं आती। इसीलिए मैं प्रणव को बोल रहा कि ब्रेक मारते समय सिर्फ एक ध्यान में रखना कि पीछे ना है, गाड़ी चला रही है। बाय बाय ओ बहन गोइंग वुमेन नाही चुकून काटे समजून गिर टाकशील, काहीतरी वेगळं गाडी घालशील काहीतरी। आता मी स्वतः बघितले ये लड़की ना है, गियर डालते समय इसको भी पकड़ के डाल रही थी गियर। बाद में इसको समझ में आया कि ये गियर है। हिला सोडायला पाहिजे, घरी बाबा येते 5:30ला, हिला सोडलं पाहिजे घरात। ओमकार गाणं कॉपीराइट सॉफ्ट कर सोडलं पाहिजे आता मग किती वाजले बघ जरा। फोन बिन येऊन गेला असेल तुला। परमिशन एक तास परमिशन घ्या, पप्पा राबवतील माहिती काय? एक तास नाही निघणार, नाही निघल काय? निघल परमिशन एक तासाची? तू सांगायला पाहिजे। सांगणार म्हणजे 100% येणार नाही। अरे बनू गाडी, अरे हळू की बनू, कशी गाडी झोला मारायलास तू? मी अशी बसले तेव्हा मला घेऊन बसता येईल। दिनू काय हे सगळं पाडायला आल्यास तू? मी कुठे काय केलं? काय केलंय? कारनी पाडलं। हा, कारनी पाडलं। कारनी पडलं, पणूनी पाडलं, पणूनी चुकीची गाडी चालवली। बापरे, सगळं पडलं ते प्रसाद।
मुनी घ्या शांत घ्या. मुनींना आता कधी कसं पाहिजे जरा जातीला रस्त्याला जरा कॉमेडी काय तर भांडण बिंड काय तर पाहिजे. जरा कोणतर वचका वचकी पाहिजे. आधी पोटोबा मग अरे विषय काय होता माहिती काय, ही जरा लहान असताना मेंटली ऍबनॉर्मल होती. एका ठिकाणी बसली की नाही तासभर एका भिंतीकडेच बघत बसणार ती. आणि असं लाळ गळणार, शेंबूड गळणार, डोक्यावर केसन होती. आणि हिला बोलू की नाही टिनू टिनू ह्याच्यापेक्षा जास्त करत होती. हिला काय विचारल्यास ही त्याच्यापेक्षा वरच म्हणत होती. एका ठिकाणी बसलं की तिला कळत बी नव्हतं. तुला कळायचं तरी करायचं तरी हे त्याच्या पुढे होतं. शांतच बसायचं ते काय नाही असं होतं कधी ते रडायची. हो ग हो ग मयुरी हो ग. ओमके कसा होता? ओमके कसा होता? ओमके कसा होता? ओमके कसा होता? कसा होता? एक्सरसाइज सांगतो ना मी. एका बापाला जर ही 2 पोरं असलीत कधी तर त्या बापांना झिंजा उठून घ्यायच्या. नशीब चांगला आहे की 2 वेगळ्या बापाची पोरं आहेत ती. काय 100 ही दोघं 1 आणि 2 गाइस. ये दोनों अगर एक ही बाप के बच्चे होते ना तो बाप ने भी जीना छोड़ देता. आत्महत्या डायरेक्टली सुसाइड. शुक्रगुजार है कि ये दोनों ना अलग अलग करके मतलब सक्के चुलत है. हाँ सक्के चुलत है सगे चुलत सगे. हिंदी से किया क्या सेक किया भाई 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 सेक क्या. परवा का नाही ऐक की आपल्या मेहंदीचा कार्यक्रम होता का नाही त्या दिवशी मी आवरायला गेलतो काय. ही गाणी करावके चालू केलं काय अरेंजडा मायगाला. आणि मी असं जस्ट बाथरूम जाणार आणि बाबा म्हणला ग आवाज घेऊ दे बाहेर मग तर मी म्हणलो जॉनी कसले आवाज काढलं म्हणजे लय अशी लय भारी असली गाणी म्हणाली की अशी स्वतः लय भारी म्हणाली ती गाणी ती. आणि हिनं काय कुठल्या गाणं म्हणले बडे अच्छे लगते बडे अच्छे रात्र सकाळ हो ना उराक मारलेली आहे ना जांबून पप्पाने जाऊन उराक मारलेली. जेवलास काय असं काय जेवून घे बाळा जेवून घे बाळा. त्या दिवशी उरा काढलेली आणि ती सगळी पीर बसली त्यामुळे लेट झाल्या. मग मी आणि पीर जेवलेलो. दादा जेवत होता म्हणून दादाने मेसेज केला वहिनींना की मी आता जेवा लागलोय. मग वहिनी म्हणल्या बाला बाला ऐका सुनूस का बाला बाला थोड़ा है ना थोड़ा सा इसका भी हिंदी का अटकता है जैसे मेरे से अटकता है क्योंकि थोड़ा मेरा थोड़ा अटकता है. ये तो साला मीनिंग ही बदल डालता है. मीनिंग ही बदल डालता है. हाँ आज ने आपको बताया ना कैसे करने का. हाँ थोड़ा ध्यान से करने का. ओवाळ पहिले वनापासून नीट तर काढणं जरा नुसतं ओळून गेल्यात बघ. अरे तसंच करायचं नदीत नाही टाकायचं साईडला टाक. नदीत टाकायचं आहे नदीत नाही नदीत टाकायचं नसते या साईडला टाकायचं. या साईडला राहू प्राची काय मी तिला काय म्हणलो स्पष्टपणे की दोघी जणी हिला बसायला अडचण होत्या काय. मेला काय म्हणलो हिला बसायला अडचण होत्या. मेला काय म्हणलो तुम्ही बसल्यास नव दोघी घ ही म्हणत्या तू बसल्यास नव म्हणजे टेकवल्यास नव दोन्ही न थिंकिंग नाही दोघी म्हणलो मी दोघी. अरे वा
म्हणले कसं काय आलास कसं काय आलास तुला अरे त्याला असं विचार कसं काय आलास तू माझ्याकडे बंक मारायचं रे त्यावेळी नाही तर काय बघितलंच काय बंक मारायला नाही तू मध्ये बंक मारून शाव काय नाव आहे हा जी विचार आणि किती 3 दिवसांनी गेला बरोबर हा पुढं बरोबर पुढं ऐका मग गेलो मग मी पहिल्यांदा त्यांना विचारलं तुमची कोण असं घरात आहे की आहे काय तुमच्या घरात कोण आहे काय कोणतरी हा प्रेरणा नावाची कोण आहे का असं विचारलं पहिल्यांदा म्हटलं ते काहीतरी त्यांचं घरातल्यानी काहीतरी ठरवले वाटतं मग मला दादाने सांगितलं मग त्यांनी विचारलं दादा काय करते तुमचा सगळं विचारून घेतलं दादा मग काय म्हणलास तू त्यावेळी दुबईला गेलता मग मी त्यावेळी सांगितलं की दुबईला गेला तो कशाला गेलाय हा आणि पुढं ते सांगितलं कुठे काय मग काय काय असेल तर जरा काय मार्केट काय सांगितलंयस तू त्यांचं लग्न होणार आहे सांगितलंस ना त्यांच्या घरातल्यानी ठरवलंय असं हे जे म्हणजे घरातल्या घरात फूट पाडलाय की त्यांच्याने यांच्या विचारच करायला पाहिजे आम्हाला मग तुला काय म्हणले छोटी बाळ जा म्हणले आता हा लग्नात ते डान्स करूया असं म्हणले काल डान्स केला काय लग्नात काल लोक खाल्ला आधीच तो गाइस ये देखो नेचर ज्योतिबा मंदिर के इधर का शायद लगता है बारिश तो ये देखो अभी पार्किंग को लगाने के लिए ये प्रणव हमारी गाड़ी छोड़कर उधर इसकी नैना की गाड़ी लेके आया नैना किधर है बराबर है उसका बराबर है गाड़ी चला रही थी इतने घनी भीड़ में आई गई और बोल रही थी कि आगे जाके मैं टर्न मार के लाती हूँ इकडे कौन हा किती वेळ रुसलेला अजून पण तसं आहे ते गॉगल रुसते ते अजून पण तसं आहे ते अभी भी वो ऐसा ही है अभी भी उसको गॉगल के लिए वो झगड़ता है ये देखो ये ना चल 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 अरे हा थांबणारच आहे मग मी थांबते त्यांच्याबरोबर माझा इंटरव्ह्यू कसं पण चालू आहे चल तो गाइस अभी हम पहुंच गए दक्षिण दरवाजा नगर खाना ज्योतिबा मंदिर ये देखो ज्योतिबा मंदिर तब पहुंच गए भीड़ भी बहुत है बारिश भी खत्म हो गई तो गाइस अभी हमारा ज्योतिबा का दर्शन पूरा हुआ तो हमने भी दर्शन लेके अभी दक्षिण दरवाजे पे खड़े हैं तो ये देखो आप देख सकते हो कि अभी पूरा फॉग आया है मतलब डग उतरले हाँ मतलब डग उतरले फॉग आया है मतलब बादल उतर गए हमारे मंदिर पे हाँ नहीं ये बादल सब उतर गए ना अभी मंदिर पे देखो हाँ सच्ची बोली ये देखो कितनी क्यूट है दर्शनाला इथनं आलाच नाही आम्ही पुढे गेलो तरी इथंच मला हेच आली काय इनका एज देखो 26-27 के हो गए लेकिन अभी भी इनका जुनून गया नहीं अरे आमच्याकडे असल्या काहीतरी हे असं डोक्यात लावायचं आणि असं करायचं हे पाहिजे काय हे हंडा पाहिजे काय हंडा हे सगळं मला पाहिजे नाही हे पाहिजे काय सगळं A to Z हे नाहीये काय रे लग्न झालं की तुझं लग्न झालं म्हणून काय पोरगटपणा सोडायचं असतं बाप रे डेंजर तर आता आम्ही आलोय आदमापूरमध्ये का आलोय ते सांगतो आपलं स्वप्न काय होतं का लग्न झालेल्या दुसऱ्या दिवशी आदमापूरला यायचं समजलं त्यामुळं लग्नानंतरची सुरुवात ही या राजाच्या दारापासून आम्हाला करायची होती त्यामुळं आम्ही दोघं पण सहपरिवार सहकुटुंब आदमापुरात आलोय श्री सद्गुरू संत बाळूमामांचा आशीर्वाद घ्यायला आणि आयुष्याची नवीन सुरुवात करायला